नमस्कार ऑनलाईन मित्रांनो. फार्मर आयडी काढण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन करता येईल हे जाणून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला CSC आयडी लॉग इन करावे. फार्मर आयडी हा सर्व शेतकऱ्यांना अत्यावश्यक आहे. CSC लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार नंबर इन्सर्ट करावा. ज्या शेतकऱ्याचा आधारला मोबाईल लिंक आहे त्याच शेतकऱ्याचं फार्मर आयडी सध्या जनरेट होतोय. देशाला सध्या सुविधा उपलब्ध नाही. या ठिकाणी शेतकऱ्याचा OTP इन्सर्ट करून आधार व्हेरिफिकेशन करणे अत्यावश्यक आहे. आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशन पण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार मोबाईल नंबर टाकून 6 अंकी मोबाईलचा पण OTP देणे गरजेचे आहे. मोबाईल OTP घेतल्यानंतर शेतकऱ्याचे सर्व डिटेल, फोटो, त्याचं नाव, त्याच्या वडिलाचं नाव, त्याची जन्मतारीख सर्व काही आधार प्रमाणे जे आहे ते फ्रेश होईल. फक्त तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्याचा मराठीमध्ये त्याच्या वडिलांचे नाव, त्याचे स्वतःचे नाव आणि पत्ता मराठीमध्ये आधार प्रमाणे जसं आहे तसं तुम्हाला टाकावं लागणार आहे. फार्मर आयडी कार्ड वेळेस ही एक दक्षता घ्यावी की शेतकऱ्याच्या ऍड्रेस जो आहे आधारवर त्या ठिकाणी त्याच्या वडिलांचे नाव आहे का नाही हे कन्फर्म करावं निश्चित करावे. जर नसेल तर त्याच्या फार्मर आयडी काढण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. या ठिकाणी त्याचा मराठीमध्ये पत्ता जसा आधार प्रमाणे आहे तसा टाकून द्या. जर शेतकऱ्याचा पत्ता आणि शेतीचे ठिकाण हे दोन वेगळे असेल तर फार्मर आयडी मिळण्यासाठी काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे आधार प्रमाणे जसा पत्ता आहे त्या ठिकाणी या ठिकाणी टाकून द्यावा मराठीमध्ये. या ठिकाणी त्याच्या पत्ता झाल्यानंतर शेतकरी इतर काही व्यवसाय करतो का असं विचारतात. नो करावे. ऍग्रिकल्चर ऑप्शन निवडावे. त्यानंतर तुमचा तालुका, जिल्हा, शेतीचं ठिकाण, शेतीचं गाव जे आहे ते निवडावे आणि गाव इन्सर्ट करून शेतकऱ्याचं नाव सिलेक्ट करावं. शेतकऱ्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर त्याचे काही शेती क्षेत्र सगळ्या गोष्टी क्रॉस व्हेरिफाय करून घ्यावी. या ठिकाणी सर्व काही डिटेल येईल. शेतकऱ्याच्या 2 गावामध्ये जर जमीन असेल तर एका पाठोपाठ एक गावाचे नाव ऍड करून घ्यावेत आणि सर्व काही डिटेल क्रॉस व्हेरिफाय करून ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये ऍग्रिकल्चर ऑप्शन सिलेक्ट करावे. सर्व माहिती क्रॉस व्हेरिफाय करून सेव्ह करावे. परत डिजिटल सिग्नेचर साठी त्याचा आधार नंबर परत टाकावा आणि OTP द्यावा. सदरील शेतकरी आयडी हा सर्व शेतकऱ्यांना अत्यावश्यक आहे आणि या शेतकरी आयडी वरून त्याला भविष्यामध्ये पीक विमा, PM किसान योजना आणि शेतीविषयक सर्व योजनांसाठी हा आयडी लागणे खूप गरजेचे आहे. आधारवर जो मोबाईल लिंक आहे त्याला OTP आल्यानंतर या ठिकाणी OTP टाकून डिजिटल सिग्नेचर करून घ्यावी. डिजिटल सिग्नेचर झाल्यानंतर तुमचा आयडी जनरेट होईल. धन्यवाद मित्रांनो.